सोलापूर भोगाव रोडवरील बायोमेडिकल वेस्ट प्रोजेक्टची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी व मक्तेदारावर कारवाई करावी, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या दालनात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पक्षाचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी तसेच डॉक्टर संदीप आडके यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. महापालिकेच्या बायोमेडिकल वेस्ट प्रकल्पात कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावली नसल्याने परिसरातील व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बायोमेडिकल वेस्ट प्रोजेक्ट मक्ता एस कंपनीला दिला आहे. त्यांना प्रदूषण मंडळाची परवानगी नाही. महापालिकेला कोणताही अधिकार नसताना बायोमेडिकल वेस्ट कोल्हापूरला नेण्यात आला, असा आरोपही यावेळी करण्यात आला. आम्ही ह्या कॉर्पोरेशनला, संबंधित आरोग्य विभागाला, प्रदूषण नियंत्रण मंडळाला वेळोवेळी लेटर्स दिलेले आहेत आणि मी सुद्धा वैयक्तिक पातळीवर कलेक्टर साहेबांना आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कॉर्पोरेशनला ह्या बाबी कळवलेल्या आहेत. तर याच्यातल्या काही जे काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या मी सांगतो की जसं आम्ही ह्या कंप्लेंट केल्या तर त्याच्यावर अतिशय एक म्हणजे आश्चर्यकारक गोष्ट हे लेटर मला एक बघायला मिळालं आहे. 3/7/2024 माझ्या विरोधात हे लेटर तत्कालीन MOH डॉक्टर मंजिरी कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी, सोलापूर महानगरपालिका यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्ष आणि सोलापूर प्रायव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन अध्यक्ष यांना दिलेलं आहे तक्रारी स्वरूपात, की संदर्भ डॉक्टर संदीप आडके यांचा 27/6/24 रोजीचा तक्रारी अर्ज आता दाखवलेला मी कलेक्टरना दिलेला आणि डॉक्टर संदीप आडके यांची MS13 न्यूज या वृत्तवाहिनीला 1/7/24 रोजी दिलेली मुलाखत. आता या पत्रात त्यांनी असं म्हणलंय की डॉक्टर संदीप आडके यांनी एक प्रतिष्ठित इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य असून त्यांच्या प्रतिष्ठेला आणि मंजिरी कुलकर्णी यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल अशी विधानं, असे कॉमेंट्स, अशा बाईट्स या प्रसारमाध्यम आणि न्यूजपेपरला दिलेल्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये ह्या मंजिरी कुलकर्णी म्हणतात की मी अतिशय एक प्रामाणिक 27 वर्ष काम केलेले MOH म्हणून काम करत होते आणि कॉर्पोरेशनमध्ये माझं अतिशय प्रामाणिक आणि चांगलं काम आहे आणि त्याचे बऱ्याचशा यांनी प्रशंसा केलेली असताना सुद्धा हे डॉक्टर संदीप आडके हे कुठल्याही पुरावे नसताना खोट्या आरोपाच्याद्वारे निराधार वैयक्तिक स्वार्थापोटी तक्रारी त्यांनी केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन हे बिघडलं असून, नैराश्य आलेलं असून मनात सतत जीवन संपवण्याचे विचार येत आहेत. तर या परिस्थितीत काही बरे वाईट झाल्यास त्याला डॉक्टर संदीप आडके सर्वस्वी जबाबदार आहेत. आता मला तुम्ही सांगा की भ्रष्टाचार करायचा तुम्ही आणि अंगलट आल्यावर तुम्हाला जर नैराश्य आलं आणि बरे वाईट करावं लागलं तर त्याला डॉक्टर संदीप आडके किंवा कोण जबाबदार कसं राहतील? आता हे जे पत्र लिहिलंय ते एक तत्कालीन MOH आणि जे आरोग्य अधिकारी म्हणून आहेत सध्या मंजिरी कुलकर्णी यांनी लिहिलंय. हे तुम्ही बघू शकता. याला ग्राहक क्रमांक घातलाय सोलापूर महानगरपालिका. सोलापूर महानगरपालिकेमध्ये सगळे पत्रव्यवहार काय हाताने लिहून होतात का? दुसरी गोष्ट, त्यांनी हे एक आरोग्य अधिकारी म्हणून पत्र लिहिलंय तर त्यांनी त्यांच्या वरिष्ठांची ही परमिशन घेतली होती का अशा पद्धतीचं मला पत्रव्यवहार करायचा आहे म्हणून, किंवा त्यांच्याकडे त्यांनी माझी कंप्लेंट करायला पाहिजे होती? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांनी जर मला वैयक्तिक पातळीवर जर टार्गेट केलं आहे आणि माझ्यामुळे जर त्यांना नैराश्य आले असेल तर त्यांनी मला एक कायदेशीर नोटीस पाठवायची होती किंवा मला कोर्टात खेचायचं होतं. हा कुठला मार्ग आहे ब्लॅकमेल करायचा मला? आणि मी हे जे काही तक्रारी केलेल्या आहेत ह्याचे सगळे पुरावे आहेत. जसे ह्यांनी पुरावे दिले तसेच मी सगळे पुरावे काढून दिलेले आहेत. आता ह्यांना नैराश्य यायचं याच्यामध्ये कारणच नाही आहे. आता ह्यांनी जे काय केलंय ते मी तुमच्या समोर मांडतो की हा जो SS सर्व्हिसेसला डिसेंबर महिन्यामध्ये टेंडर फ्लोट झालं आणि 5 जानेवारीला SS सर्व्हिसेस कोल्हापूर या कंपनीला टेंडर दिल्या गेलं. तर ते टेंडर संपूर्णतः नियमबाह्य पद्धतीने दिल्या गेले. त्याचा एकच निकष होता की जो सगळ्यात जास्त रॉयल्टी कॉर्पोरेशनला देईल त्याला टेंडर दिला जाईल. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी एक महत्त्वाची अट होती की त्याला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ऑथराइज्ड वेंडर पाहिजे. आज सुद्धा हे SS सर्व्हिसेसकडं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा हा बायोमेडिकल वेस्ट म्हणजे जो काही हॉस्पिटल, क्लिनिक्स, वेटरनरी क्लिनिक आणि ज्या काही सगळ्या मेडिकल एस्टॅब्लिशमेंट सोलापूर सिटी आणि जिल्ह्यात आहेत त्यातनं जो कचरा दररोज तयार होतो तो कलेक्ट करायचा, वाहून न्यायचा आणि ते भोगाव येथील कॉर्पोरेशनच्या प्लॅन्टमध्ये त्याची MPCBच्या नियमानुसार विल्हेवाट लावायची हा मक्ते दिला गेलेला आहे. आणि तो तत्कालीन डेप्युटी कमिशनर विद्या पोळ यांनी दिलेला आहे. आता याच्यामध्ये ह्या मक्त्यामध्ये 16 त्रुटी होत्या हे असं मी म्हणत नाही. हे एका आधीचे जो काही बायोक्लीन नावाची जी कंपनी होती त्यांनी कॉर्पोरेशनला कळवलेलं आहे की हे 16 त्रुटी असताना तुम्ही याला मक्ता दिलाच कसा काय? दुसरी गोष्ट, याच्याकडे आज सुद्धा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं लायसन असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ झोपलंय का? कॉर्पोरेशन झोपलंय का?
उद्या मी सुद्धा कचरा गोळा करून कुठे डंप करेन आणि नेऊन फेकेन, माझ्यावर कारवाई करणार का तुम्ही? मग हे जे चाललंय ह्याला काय करायचं? आणि हे जर घोटाळे आम्ही आणि यांच्या ऑर्गनायझेशननी जर बाहेर काढले तर ह्याच्यामुळे तुमचं मानसिक संतुलन ढळायचं कारणच नाहीये. दुसरी गोष्ट, त्याला ह्या जे काही टेंडर होतं त्याच्यामध्ये 10% दरवाढ हे असं 3 वर्षानंतर करायचं होतं. तर त्यांनी आम्हाला जे कोटेशन दिलं डॉक्टरांना आणि मेडिकल एस्टॅब्लिशमेंट त्यांना, त्याच्यामध्ये त्यांनी दर 2 वर्षांनी असं केलं, म्हणजे 1 वर्ष हे त्यांनी कमी केलं. हे टेंडरमध्ये तुम्ही लिहिताय आणि डॉक्टरांना देताना कोटेशनमध्ये बदल करता, हे अधिकार कोणी दिले तुम्हाला? तिसरी गोष्ट, त्यांनी आधी जे बायोक्लीन कंपनी होती ते डिसेंबर महिन्यापर्यंत 5 रुपये 50 पैसे पर बेड पर डे या पद्धतीने आम्हाला आकारत होती आणि त्याच्यावर 70% महिन्याला डिस्काउंट देत होती. हे असताना एकदम 9 रुपये पर बेड. मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष, शहराध्यक्ष सोलापूर. लाखो सोलापूरकरांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बायोमेडिकल वेस्ट प्रोजेक्ट उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करा, प्रहार जनशक्ती पक्ष व डॉक्टर संदीप आडके. आमची मागणी आहे की बायोक्लीन कंपनी, तत्कालीन बायोक्लीन कंपनी संबंधित ठिकाणी बायोमेडिकल वेस्टेजचा कचरा जमा करत होती. आम्ही संबंधित महापालिका आयुक्त असतील, कलेक्टर असतील आणि संबंधित आरोग्य अधिकारी असतील यांना वेळोवेळी, आणि संबंधित ह्याचे जे आहेत प्रदूषण अधिकारी निखिल मोरे यांना वेळोवेळी 10 वेळा निवेदन दिलं, 10 वेळा त्या गोष्टीचा पाठपुरावा केला. त्या गोष्टीसाठी भोगाव येथील टाकीवर चढून 2 दिवस आंदोलन सुद्धा केलं की जेणेकरून सोलापूरकरांच्या जीवाशी तुम्ही खेळता आहात. येथील आजूबाजूचा 10 किलोमीटरचा परिसर दूषित झालेला आहे. 50 ते 60 टन कचरा बायोक्लीन कंपनीने तिथं पुरून ठेवलेला होता. संबंधित या गोष्टीसाठी मॅडमनी सर्व पद्धतीने हे करून चौकशी करून मंजिरी कुलकर्णींनी एक पत्र काढलं होतं. त्या पत्राची प्रती सुद्धा आपल्याला दिलेल्या आहेत की तेथील कचरा आपण उकरण्यात येणार आहे, आपण तिथं यावं असं आम्हाला सगळ्यांना आवाहन केलं होतं. संबंधित त्यांच्या म्हणजे अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलेलं होतं. त्याच्यानंतर त्यांचा ठेका रद्द झाला, एसएस कंपनीला ठेका दिला. एसएस कंपनी सुद्धा तेच करत आहे. एसएस कंपनी काय दुधाच्या धुतलेल्या तांदळासारखी नाहीये, तेच करत आहे. तर परवा माने मॅडमनी जाऊन तिथं भेट दिली असता तिथं त्यांच्या निदर्शनास हजारो टन कचरा पडलेला त्यांना दिसून आला. त्याच्यावर कारवाई करून संबंधित वरिष्ठांकडे त्यांनी अहवाल पाठवलं असं या माध्यमातून सांगण्यात आलं. अजून आज तागायत त्याच्यावर कारवाई नाही. आरोग्य खात्यातील भ्रष्टाचार, सीएस असतील, आलेले माने मॅडम असतील, यांच्या विरोधात सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं. त्याच्याही कुठल्या पद्धतीचा यांनी म्हणजे हे घेतलेलं नाही. त्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अचानकपणे 8 दिवसाची मुदत त्यांना देत आहोत. 8 दिवसानंतर मुख्यमंत्री साहेब जिथं असतील, मुख्यमंत्र्यांचं घर निवासस्थान 2 ठिकाणी 3 ठिकाणी आहे, अचानकपणे जिथं असतील तिथं बॅनरबाजी करून 100-200 लोक घेऊन सोलापूरकरांचा आणि कोल्हापूरकरांचा म्हणजे जीव कसा धोक्यात घातलेला आहे. महापालिका प्रशासन असतील, एसएस सर्व्हिसेस असेल, यांनी हा इथला कचरा जो आहे बायोमेडिकल वेस्ट हा कोल्हापूरला नेला. कोल्हापूरला म्हणजे नेण्याचा अधिकार आयुक्तांना सुद्धा ते पत्र देऊ शकत नाही. आयुक्त सुद्धा त्या पद्धतीचं पत्र देऊ शकत नाही. फक्त प्रदूषण खातं त्या पद्धतीचं पत्र देऊ शकतं. प्रदूषण खात्याचे संबंधित अधिकारी जे असतील, आयुक्त ढाकणे साहेब आपल्या इथे तत्कालीन आयुक्त म्हणून होते महानगरपालिकेचे, त्यांना सुद्धा मी वेळोवेळी कचरा वगैरे म्हणजे कसं काय पद्धतीचं हे चाललेलं आहे, मोबाईलमध्ये त्यांना फोटो वगैरे आहेत पाठवलेले. जवळजवळ मी 6 महिने झाला या गोष्टीचा पाठपुरावा करतोय. प्रदूषण अधिकाऱ्याला कलेक्टर साहेबांनी सुद्धा फोन केला की बाबा जेणेकरून प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून निवेदन जे आलेलं आहे त्या निवेदनावर तुम्ही दखल घ्या, निवेदनाची संबंधित ठिकाणी जावा. पण कलेक्टर साहेबांच्या आदेशाला पण त्यांनी कचऱ्याची टोपली दाखवलेली आहे. हा एवढा मोठा सगळा फापट पसारा करत असताना सोलापूरकर कसे शांत आहेत? सोलापूरकरांना विनंती करतो, सोलापूर म्हणजे आपले जे काही पक्ष असतील, संघटना असतील, तर आपल्या जीवाशी, आपल्या मुलाबाळांना, आपल्या आई वडिलांना भविष्यात कुठल्याही म्हणजे रोगाला सामोरे जावं लागू नये. याच्यातून अनेक रोग पसरू शकतात, हे याची जाणीव नाहीये. सविस्तर तुम्हाला आडके साहेब सांगतीलच की बाबा जेणेकरून याच्यातून काय होईल. जर या 8 दिवसात आजपासून तुम्ही याची दखल घेऊन, माझं म्हणणं काय, मी मोरे साहेबांना सांगितलं, प्रदूषण अधिकारी त्यांनी या गोष्टीत दखल घेतली नाही, त्यांना निलंबन करा. बीएमएस तुम्ही तिथं बसवता, बीएमएस मंजिरी कुलकर्णी आहेत, तुम्ही बसवता. सांगा आपल्या सोलापूरमध्ये मोठमोठे तज्ञ डॉक्टर आहेत, फिजिशियन आहेत, स्पेशलिस्ट आहेत,
सगळे तज्ञ. मला सांगा, एक BAMS व्यक्ती या गोष्टीची शहानिशा करू शकते का? यांना आदेश देऊ शकते का? मग तुम्ही प्रशासनाच्या विरोधात आणि तुम्ही लोकशाहीच्या विरोधातच आहात ना. मग तुम्हाला एवढं बोंबलून सांगून सुद्धा तुम्ही कारवाई करत नाही, मग याला काही अर्थ नाहीये. त्याच्यानंतर उपायुक्त लोकरे असतील, लोकरे साहेबांना पण निलंबित करा. लोकरे साहेबांनी पण चुकीचे आदेश काढलेत, असं आमची आंदोलनाची प्रक्रिया असेल, दिशा असेल. त्याच्यानंतर मंजिरी कुलकर्णींना पण निलंबित करा, असं आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगणार आहोत. एकंदरीत मुख्यमंत्र्यांकडे खातं असल्यामुळं या गोष्टीची म्हणजे शहानिशा त्यांनी करावी आणि दोषीची दखल घ्यावी. म्हणून फार मोठ्या प्रमाणात 8 दिवसानंतर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर जाऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहोत. आरोग्य सगळं सोलापूरकरांचं आरोग्य धोक्यात घालण्याचं काम या महापालिका प्रशासनाने, आरोग्य विभागाने आणि संबंधित प्रदूषण खात्याने केलेलं आहे. तर याची शहानिशा करावी असं मुख्यमंत्र्यांना विनंती करतो. आणि आमच्या आंदोलन म्हणजे होऊ नये, कसं आंदोलन थांबवता येईल या मुख्यमंत्री कार्यालयाने की CM कार्यालयाने याचं प्रतिउत्तर देऊन की बाबा स्थगित करा तुम्ही आंदोलन, जेणेकरून आम्ही संबंधितावर कारवाई करतो असं आम्हाला त्यांनी आश्वासित करावं असं आम्हाला वाटतं.